एकनाथ शिंदे यांचा आभार मानून त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो. काय विजन आहे किंवा सत्तेच्या चाव्या तुझ्या चाव्या करू शकतात? हो, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय करणार सगळा निधी जो आहे योग्य वापर. सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी त्याच्या अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, डब खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला बरीच वर्ष जसं की राजकीय या काळामध्ये ताळमेळ नव्हता किंवा अकाउंटेबिलिटी नव्हती, त्यामुळे कुठेतरी चॅलेंज वाटते स्थायी समितीसोबत सांभाळताना. नाही चॅलेंज मिळेल काय नाही. 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंज आम्ही व्यवस्थित मी हाताळणार आहे. जसं की राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार. जेवढे नंतर मला वाटतं 23, 24, 25, 26ची ऑडिट बाकी आहे, व्यवस्थित करून घेऊ आम्ही. निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झाले त्यामुळे निवडणूक वेगळे कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय. एकत्र लढलो आम्ही, एकत्र कामं करणार आहे. निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही. चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व. बिनविरोध त्याच्यामुळे झाले का? नाही, बिनवर आम्ही समोर पक्षात नाही तर आमची युतीच आहे. समोरचं उभाडा हा पक्षात नाही, एक सदस्य आहे फक्त त्यांचं. बाकी आमचं मनसे, शिवसेना, बीजेपी युतीच आहे. सर्वप्रथम मला शिक्षण मंडळ सभापतीपदी आज माझी बिनविरोध निवड झाली, त्यासाठी मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला पहिल्यांदाच मी नगरसेवक झालो आणि मी सभापती शिक्षण मंडळ समितीमध्ये माझी निवड झाली. या सर्वांच्या आशीर्वादानेच हे जे काय आहे ते शक्य झालं. त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानतो आणि माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि महापालिकेचे सगळे आमचे सदस्य त्यांचे आभार मानतो. माझा तोच प्रश्न आहे, मनोमिलन झालं भाजप आणि शिवसेनेचं, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे का? तुम्ही किती म्हणत असला की निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र चित्र नव्हतं हे स्पष्ट आहे. हे बघा, तुम्ही जे काय म्हणताय, आम्ही महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढलो. आमचे सर्व सदस्य हे महायुतीतून निवडून आलो आणि आता जे आमचे मल्लेशजी शेट्टी साहेब आणि जाधव मॅडम यांचे तिन्ही सभापती आम्ही वाटून घेतले, त्याप्रमाणे हे महायुतीचेच आमचे सभापती झालेले आहेत. कोणी आम्हाला समोर विरोधक